नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी आता पुणे मुंबई मार्गावरती आहे, घरी येतोय. पुण्याला ऑफिसच्या कामानिमित्त गेलो होतो काल आणि आता सकाळी मी येतोय इकडे. दुपार झालेली आहे, सकाळी निघालो होतो. मला जे ड्रॉप करतायत त्यांची ही कहाणी आहे आणि ती तुम्हाला मला सांगायची आहे. ही व्यक्ती सोलापूरवरून वयाच्या 17व्या वर्षी पुण्याला आली आणि पुण्याला पहिली काही वर्ष छोटी मोठी कामं केली त्यांनी. माफ करा, कॅमेरा हलतोय कारण रस्त्यावरती तुम्हाला कल्पना आहे पावसाळ्याचे दिवस आहेत, तर खड्डे आहेत आणि आपला रस्ता पण किती अनइवन आहे ते सर्वच आपण जाणतो. तर ही व्यक्ती वयाच्या 17व्या वर्षी सोलापूरवरून पुण्याला आली. पहिली काही वर्ष छोटी मोठी कामं केली. नंतर त्यांनी गेली जवळपास 14 वर्षे ते ड्रायव्हरकीचा धंदा करतायत आणि गाडी त्यांची स्वतःची नाही बरं का. अजूनही त्यांनी स्वतःची गाडी घेतलेली नाहीये. ड्रायव्हर म्हणून ते त्यांच्या मालकाकडे काम करतायत. इमाने इतबारे काम करतायत. त्यांची काही तत्व आहेत, त्या तत्वाने ते जगतायत. निर्व्यसनी आहेत. आपण सर्वच जाणतो की ड्रायव्हरकीचा धंदा असा आहे की जिकडे तुम्ही फक्त गाडी चालवत असताना तुमचं मन लागावं, एकाग्रता असावी, त्यासाठी कधी कधी काही चघळायचा लोकांना खूप शौक असतो. कधी काही दुसरी व्यसनं लागायची शक्यता असतात. मात्र ह्या दादांना, यांना मी माझं गुरुच म्हणेन, कारण त्यांनी इतकं मला काही काही सांगितलेलं आहे आणि मी त्यांना विचारलं, आणि इतकी सुंदर बोलतात. मी त्यांना विचारलं की तुम्ही इतकं छान कसं काय बोलू शकता, तुम्ही वाचन करता का? तर त्यांनी मला सांगितलं की मी वाचन नाही करत, पण मी जीवन वाचलेलं आहे. जीवनातून, अनुभवातून मी शिकत गेलो आणि त्यामुळे हळूहळू करत मी ही प्रगती करू शकलो. त्यांनी पुण्याला स्वतःचा मालकीचा एक फ्लॅट घेतलेला आहे. म्हणजे आपण कधी कधी सांगतो की मी अशा धंद्यामध्ये आहे, अशी माझी नोकरी आहे की यातनं बाहेर पडणं मला शक्य नाही, यातनं प्रगती साधणं मला शक्य नाही. मात्र मी मुलांना शिकवेन आणि माझी पुढची पिढी यातनं बाहेर पडेल. पण ह्या दादांनी हे दाखवून दिलेलं आहे की आपल्या स्वतःला हे शक्य आहे. आपण स्वतः मेहनत केली तर आपण स्वतः, आता गेली 15-16 वर्ष झाली ते जॉब करतायत वेगवेगळे आणि आता ड्रायव्हरकीचा धंदा करतायत. तर त्यातनं ते फ्लॅट घेऊ शकले स्वतःचा. त्यांची बायको आहे, 2 मुलं आहेत, छान चौकोनी कुटुंब आहे, खूप सुंदर बोलतात. त्यांची इच्छा नाहीये कॅमेऱ्यावरती यायची, पण मी त्यांना रिक्वेस्ट केली की तुमची कहाणी लोकांना समजली पाहिजे, त्यातनं त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे. तर त्यांनी मला परवानगी दिली की तुम्ही बोला, पण माझा फोटो किंवा माझा चेहरा नको येऊ द्या, कारण मला ते पर्सनली आवडत नाही. तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली, ही कहाणी कशी वाटली, ह्यापासून नक्की प्रेरणा घ्या. आणि तुम्ही चांगल्या ठिकाणी काम करत असाल तर आनंदच आहे. पण तुम्ही समजा तुम्हाला वाटत असेल लौकिक अर्थाने तुम्ही छोटी नोकरी करताय आणि त्यातनं काही शक्य नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तसं बिलकुल नाहीये. दादांच्या ह्या कहाणीवरनं आणि त्यांच्या स्वतःच्या जीवन प्रवासावरनं हे नक्की शक्य आहे असं मला वाटतं. तर नक्की प्रतिक्रिया देऊन सांगा की तुम्ही अशा कोणाला ओळखता का ज्यांनी अशी मात करून परिस्थितीवरती वरच्या वर्गात गेलेले आहेत आणि अजून चांगलं मार्गक्रमण करत आहेत. तर नक्की प्रतिक्रिया देऊन कळवा. धन्यवाद मंडळी. दादा, तुम्हाला काही सांगायचं आहे का? नाही सर. धन्यवाद. तुम्ही तुमची कहाणी आम्हाला सांगितली आणि खूप छान गप्पा झाल्या आमच्या. जवळपास 4-5 तास कसे गेले ते मला कळलं नाही. अजूनही मला वाटतं 1 तासाभराचा आमचा प्रवास बाकी आहे. अजूनही गप्पा रंगणार आहेत. गप्पा म्हणजे हे एक व्याख्यानच सुरू आहे असं मला वाटतं. दादा बोलतायत आणि मी ऐकतोय आणि मध्ये मध्ये ते असे सुंदर काही गोष्टी अशा पेरतायत आणि मग मी विचार करतो, अरे वा, हे तर बरोबर आहे, किती सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे. तर जीवनामध्ये आपल्याला अशी माणसं भेटतात जी आपल्याला खूप प्रेरणा देऊन जातात, शिकवून जातात, आयुष्यामध्ये आयुष्याकडे कसं बघावं हे सांगतात. त्यामुळे कुठेही मी जात असलो, प्रवासात असलो, आजूबाजूला चांगली व्यक्ती दिसली आणि मी बोलायचा प्रयत्न करतो आणि बोलल्यानंतर आपल्या हाती अशी रत्न लागतात, अशी जीवनाची कहाणी सांगणारी आणि सार सांगणारी माणसं भेटतात. तर बोलत राहावं. बोलल्याने खूप दुःख हलकं होतं. दादा सांगतायत की बोलल्याने दुःख हलकं होतं, खूप आपलं ज्ञानामध्ये वाढ होते आणि आपल्या पलीकडे देखील जग आहे. जीवनाकडे बघण्याची वेगवेगळी दृष्टी कशी असते, दृष्टिकोन कसा असतो लोकांचा, ते देखील आपल्याला शिकता येतं. तर बोलत राहा. कॉन्व्हर्सेशननेच आणि विश्वासानेच हे जग चाललेलं आहे, चालत राहील. धन्यवाद मंडळी. बाय बाय.